गोलंदाज येतोय गोलंदाजीच्या मार्कवर P1चं पहिले षटक. तर 48 टीम आपला एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. वन सोल्युशन 48 कराबे टीम आपला एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. तर पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. सामन्याला इथून तर षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज श्रेयस. पहिला बॉल फेस करण्यासाठी बॅट्समन आहे स्ट्रायकिंग एंडला जयेश पाटील. क्षमता आहे जयेश पाटील मध्ये मोठे स्ट्रोक खेळण्याची. 4 ओव्हरची मॅच. पण पंचांचा आला ग्रीन सिग्नल. पहिला बॉल इथून मात्र अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येईल. अवंतर दाबेने इथून मात्र सुरुवात झाली या मॅचची. तर 12:27 पहिला बॉल इथे मात्र रिलीज झाला श्रेयसच्या दरम्यान. यावेळचा बॉल चांगला होता. लाईन देखील इथून चांगली पकडली श्रेयसने. तिन्ही स्टंपच्या मध्ये गोलंदाजी केली जाते. पडल्यानंतर थोडासा वळण घेतलं बॉलने आणि यष्टांच्या मागे चांगलं यष्टीरक्षण नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. एक डॉट बॉल देखील येतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी देखील चांगला बॉल पडल्यानंतर पूर्णपणे इथून मात्र संघर्ष करावा लागते बॅट्समन जयेश पाटीलला. ही क्षमता आहे गोलंदाज श्रेयसच्या दरम्यान. जेव्हा गोलंदाजी केली जाते अचूक टप्पा आणि भेदक मारा. दिशा देखील चांगली आहे. चांगल्या लाईननी गोलंदाजी केली जाते. यावेळी देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. स्विंग इन अ मिस. पडल्यानंतर थोडासा टर्न झाला. हा बॉल पूर्णपणे बीट केलं जातं इथून बॅट्समनला. आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी. तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली गोलंदाज श्रेयसने या ओव्हरमध्ये. यावेळी फुल टॉस होता. उडवण्याचा प्रयत्न झाला. फटका इथे फसलाय. डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. चेंडू खाली येईल. पहिल्या विकेटची होते बतन आणि पहिला हादरा यावेळी मात्र टीम ऐरोली कोलीवाडा या टीमला आणि बॅट्समन जयेश पाटीलला इथून परतावं लागते तंबूच्या आश्रयाला. गोल्डन डकचा शिकार होत असताना अवे फ्रॉम द बॉडी चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला. फटका इथून फसला. ताकद कमी पडली. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाल्यानंतर बॅट्समनला इथून बाद व्हावं लागलं. तर नवीन बॅट्समन खेळपट्टीवर दाखल झाला. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. व्हाईट बॉल. तर दुर्गेश मनोरे येतोय बॅटिंग करण्यासाठी. नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे अभि जोशी. क्षमता आहे अभिमध्ये मोठे स्ट्रोक खेळण्याची, परंतु इथून संयमाने खेळ करावा लागेल अभिला. यावेळी ओव्हरपिच बॉल होता. उडवलाय लॉंग ऑनच्या रिजनमध्ये. डीपमध्ये फील्डर इथे तैनात आहे. मिळेल एक सिंगल. थ्रो देखील चांगला होतोय. तर एक बॉल इथून शिल्लक आहे. षटक क्रमांक पहिलं आपल्यासमोर चालू असताना स्ट्राईक इथून रोटेट झाले. धाबा लागला आतापर्यंत फलकावर 3. शेवटचा हा बॉल. यावेळी मात्र स्लोवर यॉर्कर आपल्याला पाहायला मिळालं. काय गती कमी केली. ॲक्शन शेवटच्या क्षणामध्ये पॉपिंग क्रीजमध्ये येऊन वेगावर नियंत्रण ही खासियत आहे गोलंदाज श्रेयसची. तर षटक क्रमांक पहिलं इथे संपलं. 1 ओव्हरचा खेळ देखील इथे समाप्त झाला. धावा लागल्या धावफलकावर 1 गडी बाद 3 धाबा. 1 लॉस ऑफ 3 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. चांगली गोलंदाजी आपण पाहिली श्रेयसच्या दरम्यान. दोन्ही देखील नामांकित संघ देखील आहेत नवी मुंबई विभागातील. या दोन्ही संघांमध्ये एक चांगली लढत देखील आपल्याला पाहायला मिळेल. तर षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय. तर अनंत बालाजी येईल षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी आपल्या टीमकडनं. तर अनंत बालाजी येतोय गोलंदाजीच्या मार्कवर दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी. यावेळी मात्र ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू पिच झाला. एक चांगली लाईन पकडली ते गोलंदाजाने पहिल्याच बॉल रिलीज करत असताना.
टप्पा देखील चांगला होता, उसली होती या बॉलला आणि सरळ चेंडू चालला. यावेळी मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये येईल डॉट बॉल. यावेळीचा बॉल लेगस्टिकच्या बाहेर पिच झाल्यानंतर अभ्यंतर दाबेचा इशारा येतोय. वेग वाढवण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाज अनंताने, परंतु तुमच्याकडे वेग असणे देखील गरजेचं असतं, परंतु वेगावर तुम्हाला चांगलं नियंत्रण देखील ठेवावं लागेल या रबर बॉल टेनिस क्रिकेटमध्ये. एखादा खराब चेंडू देखील खूप महागडा ठरू शकतो या रबर बॉल क्रिकेटमध्ये. यावेळी देखील चांगला बॉल पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स होता, बॅटच्या समोरील चेंडू निघाला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल येईल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आतापर्यंत या 2 बॉलमध्ये. यावेळी देखील वेग जास्त होता ऑनसाईडच्या रिजनमध्ये. फिल्डर ते तैनात आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये चेंडू फील्ड झाला. एक सिंगल इथून मात्र कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धाबा लागल्या आतापर्यंत 5 धाबा, तर 5 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. आतापर्यंत धावफलकावर देखील लागल्यात. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन येतोय दुर्गेश. यावेळी मात्र ओव्हर पिच होता, परंतु पूर्णपणे इथून बीट केलं जाते बॅट्समनला. स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, बॅटचा आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये. येतोय डॉट बॉल. एक चांगली गोलंदाजी अनंताच्या बालाजीच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल या ओव्हरमध्ये. यावेळी मात्र बॅटची कडा, दर्जेदार एफर्ट यष्टीरक्षकाच्या दरम्यान. झेल घेण्याचा प्रयत्न झाला, सुपरमॅन सारखी कॅच घेण्याचा इथून प्रयत्न होता. एफर्ट इथे चांगलं होतं, परंतु अटॅम्प इथून मात्र निसटला आणि नंतर येईल डॉट बॉल. यावेळी मात्र हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय. स्लिम मिड ऑफच्या रिजनमध्ये चेंडू फील्ड होईल. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न आणि बघता बघता एकेरीला इथून दुहेरीमध्ये देखील कन्वर्ट केलं गेलं. तर षटक क्रमांक 2 इथे संपलंय. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. धावा लागल्या धावफलकावर आतापर्यंत 1 गडी 7 धावा. चांगली गोलंदाजी आपण पाहायला मिळाली अनंत बालाजीच्या दरम्यान या ओव्हरमध्ये. एक लाजवाब स्पेल त्याने देखील हाताळलाय. एक चांगली मॅच देखील आपण पाहतोय. ऐरोली कोलीवाडा आणि वन सोल्युशन करावे या दोन्ही टीम्सच्या दरम्यान. तर यावेळी मात्र गोलंदाज येतोय षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी अजित. पहिलाच बॉल यावेळी मात्र बाउन्सर होता. उचळी घेणारा बॉल अभिषा. बॅटच्या वरतून सरळ चेंडू रिलीज झाला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पूर्णपणे बीट केले जाते. इथून अभि जोशीला क्षमता आहे, परंतु संघर्ष करताना नक्कीच पाहायला मिळाला अभि. यावेळी मात्र मिड ऑफच्या रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. डीपमध्ये फील्डर येईल चेंडू मागे, परंतु इथून मात्र थोडंसं फंबल होतंय. हेच असतं रबर बॉल क्रिकेट. जेव्हा तुम्ही गवतावरनं वेगाने धावत असता तेव्हा स्वतःला सावरणं देखील गरजेचं असतं. तर षटक क्रमांक 3 आपल्यासमोर चालू आहे. अजित आलाय. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी साकारण्यासाठी आपल्या टीमकडनं. यावेळी मात्र ब्लॉकर लेनचा चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र इथून टाकलं जाईल. बॅटची कडा घेतल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू इथं रिलीज झाला. इथून मात्र अभिषा जर विचार केला 7 चेंडू त्याने फेस केले. त्याने तब्बल 4 धाबा त्याच्या बॅटमधनं आल्यात.
यावेळी देखील जोरकस मारण्याचा प्रयत्न होतो. बॅटच्या बॉटमला चेंडू ब्रश झाल्यानंतर शॉट स्क्वेअर लेगचा फिल्डर ते चेंडूवर येतो. एक सिंगल इथून कंप्लीट केली जाते. तर एकेरी दुहेरी धाब्यांचं क्रिकेट नक्कीच आपल्याला मैदानावर आतापर्यंत पाहायला मिळालं. दोन्ही फलंदाजाला पूर्णपणे शांत ठेवलंय, स्तब्ध ठेवलंय या मॅचमध्ये. अजून देखील एकही मोठा स्ट्रोक आला नाहीये या इनिंगमध्ये. यावेळी फुल टॉस होता, उडवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट्समन दुर्गेशच्या बॅटमधनं येतो या इनिंगचा पहिला षटकार. इट इज अ मॅक्सिमम आणि आजच्या दिवसातील हा पहिला षटकार. फुल टॉस होता, ताकद देखील आपण पाहिली असाल. मनगटाचा जोर इथे दाखवला, मनगटाचा वापर केला आणि सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर या चेंडूला ढकलून दिले 6 धाब्यांसाठी. गोलंदाज अजित पुन्हा एकदा तयार आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी मात्र हाफ ट्रॅकर होता स्क्वेअर लेगच्या रिजन, तर एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर सेकंड रनसाठी होईल प्रयत्न आणि बघता बघता दुहेरी दाबा इथून मात्र पूर्ण झाला. षटक क्रमांक 3 इथे संपलंय. 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. दाबा लागले आतापर्यंत 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 दाबा, 18 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट्स. तर अजित याचा जर विचार केला 11च्या इकॉनॉमीने त्याने गोलंदाजी नक्कीच केली. एक षटकार त्याच्या ओव्हरमध्ये नक्कीच आलाय. 2 डॉट्स देखील त्याने घेतले. तर शेवटच्या षटकासाठी कोणत्या गोलंदाजावर जबाबदारी दिली जाईल हे देखील पाहावं लागेल. तर गोलंदाज धीरज आलाय शेवटचं षटक हाताळण्यासाठी आपल्या टीम कडनं. तर ऋतिक तर गोलंदाज ऋतिक येतोय. शेवटचं षटक, अंतिमची ही ओव्हर. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येईल. लेगस्टिकच्या बाहेर चेंडू पिच झाल्यानंतर इट इज अ वाईट बॉल. पहिल्याच बॉलवर मात्र वेग वापरण्याचा प्रयत्न होता. चेंडू रिलीज करत असताना लेगस्टिकच्या बाहेर चेंडू रिलीज झाला. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन देखील आपण पाहतोय अभिला. बॅटिंग करत असताना आपल्या टीमसाठी सलामीला आलेला बॅट्समन. यावेळी मात्र पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या खालच्या एंडला चेंडू लागल्यानंतर एक सिंगल इथून मात्र वेगाने कंप्लीट झाली. आतापर्यंत फक्त एक षटकार आला या इनिंगमध्ये. दुर्गेशच्या बॅटमध्ये तो षटकार येताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला ऑन साईडच्या रिजनमध्ये. गोलंदाज ऋतिक पुन्हा एकदा तयार. यावेळी मात्र तेच तरार हा चेंडू होता. हॉलंद कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर एक सिंगल वेगाने कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न होतोय. स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा मानस होता, परंतु दुर्गेशला इथून मात्र परतावं लागेल. आणखीन एक विकेटची पतन झाली. विकेट क्रमांक 2 इथून पडली जाईल ऐरोली कोलीवाडा या टीमची. तर टीमची धावसंख्या देखील आपण पाहतोय. धावफलकावर लागले ती मात्र 21. तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय सोहम जोशी. शेवटचं षटक आहे. 4 ओव्हरची मॅच. पहिल्या इनिंगचा खेळ आपल्यासमोर चालू आहे. बॅटिंग करत असताना ऐरोली कोळवाडा हा संघ देखील आपण पाहतोय. यावेळी देखील जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. बॉटम एंडला लागल्यानंतर सेकंड रनसाठी प्रयत्न झालाय, परंतु 2 धाबा इथून मात्र वेगाने कंप्लीट झाल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. अभि जोशी आणि सोहम जोशी या दोन्ही बॅट्समनच्या दरम्यान जर पहिल्या अटेम्प्टला चेंडू लागला असता स्टंपवर तर नक्कीच कुठेतरी फलंदाजाला बाद व्हावं लागलं असतं. तर यावेळी मात्र फटका चांगलाय, पुल केलाय. पुल इथून मात्र सक्सेसफुल ठरला जातोय. अभि जोशीच्या बॅटमधनं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा दणदणीत षटकार. शफल झाला होता, तदनंतर एक चांगला पुल देखील आपल्याला पाहायला मिळाला अभि जोशीच्या दरम्यान.
तर टीमची धावसंख्या इथून 6 वाढली जाते. 2 चेंडूचा खेळ अजून देखील इथून शिल्लक आहे. शेवटचं षटक मार्गस्थ असताना यावेळी मात्र गुडलेन स्पॉटवर चेंडू पिचिंग झालाय. एक सिंगल इथून मात्र कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 1 वाढली. धाबा लागला आतापर्यंत 30. शेवटचा हा बॉल यॉकरलेनचा चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. एक सिंगल इथून कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेसाठी होतोय प्रयत्न आणि या 2 धाबा मात्र कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या धाबेसाठी दोन्ही फलंदाज धावतील, परंतु 2 धाबा इथून कंप्लीट झाल्यात. टीमची धावसंख्या 2 वाढली. धाबा लागल्या धावफलकावर आतापर्यंत 32 आणि 33 धाब्यांचे इथं टार्गेट मात्र सेट झालंय. येणारे चेंडू आहे 24 आणि धाबा करायचे आहे 33. 1 सोल्युशन 48 करावे या टीमला. तर चला 1 सोल्युशन 48 करावे टीम आपली सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल करा. 33 धाब्यांचं टार्गेट आहे. 24 बॉल्समध्ये तुम्हाला या धाबा कंप्लीट करायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम देखील आहे. कंपल्सरी 33 धाबा तुम्हाला कंप्लीट कराव्या लागतील. आपल्या स्क्रीनवर देखील आपण पाहू शकाल द फूड हाऊस 18 इंडियन चायनीज कॉर्नर, हे बेलापूर गाव सेक्टर 20 नियर चिंतामणी बिल्डिंग, इन टाइम ऑफिस बेलापूर इथे देखील आहे. तुम्ही देखील त्या शॉपला त्या रेस्टॉरंटला जाऊन देखील तुम्ही भेट देऊ शकता. द फूड हाऊस 18 याचे प्रोप्रायटर आहेत विराजदादा पाटील. तर 33 धाब्यांचं टार्गेट आहे. 33 धाबा तुम्हाला कंप्लीट करायची आहे ती मॅच जिंकण्यासाठी.
तर सलामीची जोडी इथे खेळपट्टीवर दाखल झाले. 33 धाब्यांचा पाठला करण्यासाठी यश आणि अक्षय. गोलंदाज गौरव शिंदे. पहिलाच बॉल इथून मात्र रिलीज झालाय. चांगला चेंडू पिच होता. पिचिंग देखील चांगली होती. लाईन इथून मात्र चांगली आहे. येतोय पहिला डॉट बॉल. तर कालच्या दिवसाचा विचार केला, पहिल्या सत्रामध्ये लो स्कोरिंग मॅचेस आपल्याला जास्त पाहायला मिळाल्या. आजच्या दिवसाचा देखील तेच इतिहास देखील राहिलाय. पहिली मॅच देखील लो स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळते. यावेळी देखील येतोय बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. तर जसे जसे डॉट बॉल येत जातील तसं दडपण मात्र बॅट्समनवर इथून वाढलं जाईल. प्रेशर इथून क्रिएट केलं जाईल दोन्ही बॅट्समनवर. तर बॅक टू बॅक दोन चेंडूतून निर्धाव आलेत. गोलंदाज आपण पाहतोय गौरव शिंदेला गोलंदाजीच्या मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूने. यावेळी मात्र अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. इट इज अ व्हाईट बॉल. तर अतिरिक्त बाउन्स होता या बॉलवर. फ्लाइंग करणारा हा बॉल आणि पंचांचा इशारा देखील आमच्यापर्यंत आलाय. 1 बाउन्स प्लस व्हाईट. यावेळी आडव्या बॅटने चेंडू लॉफ्ट केलाय लॉंगॉनच्या रिजनमध्ये. डीपमधनं स्क्वेअर लेगमधनं फिल्डर वेगाने येईल. दुसऱ्या धाबेसाठी होतोय की काय प्रयत्न, आणि या 2 धाबा इथून मात्र वेगाने झाल्यात कंप्लीट. तर चांगलं रनिंग बिटवीन द विकेट यश आणि अक्षयच्या दरम्यान देखील आपल्याला पाहायला मिळालं. 2 धाबा कंप्लीट झाल्यानंतर धाबा लागल्या धावफलकावर 3. तर 6-7 पावलांचा रनअप देखील आहे. शॉर्ट रनअपमधून चांगली गोलंदाजी वेगवान. यावेळी देखील चांगला बॉल. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र इथून मात्र रिलीज केलं जाते. ब्लॉकर लाईनचा चेंडू इथून रिलीज झाल्यानंतर येईल मात्र डॉट बॉल. अव्वल दर्जाची गोलंदाजी देखील साकारली जाते. गौरव शिंदेच्या दरम्यान षटक क्रमांक पहिला हाताळत असताना आपल्या टीमसाठी. यावेळी मात्र स्लोवर वन होता. ऑन साईडच्या रिझनमध्ये स्क्वेअर लेगचा फिल्डर वेगाने चेंडूवर येईल. 1 बॉल चेंडू कलेक्ट केला जाईल. सेकंड रनसाठी प्रयत्न झालाय आणि 2 धाबा इथून वेगाने कंप्लीट झाल्या. तर टीमची धावसंख्या इथून मात्र 2 ने वाढली. धाबा लागल्यात आतापर्यंत 5 धाबा. शेवटचा बॉल या ओव्हरमधला. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे यश. संयमाने खेळ देखील केला जातो. यशच्या दरम्यान चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. टेक्निकल क्रिकेट आतापर्यंत यश देखील खेळतो आपल्या टीमसाठी. यावेळी मात्र ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू पिच झाला. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येईल. इट इज अ व्हाईट बॉल. तर आतापर्यंत 2 एक्स्ट्रा देखील आले त्या ओव्हरमध्ये. यावेळी मात्र चांगला बॉल. डीपमध्ये फिल्डर तैनात आहे. एका हाताने कॅच घेण्याचा झालाय प्रयत्न शुभमच्या दरम्यान, परंतु झेल सुटला आणि 2 धाबा इथून मात्र वेगाने कंप्लीट देखील झाल्यात. तर टीमची धावसंख्या इथून 2 ने वाढली. आपण रिप्लेच्या स्वरूपात देखील पाहू शकाल आपल्या स्क्रीनवर. अतिरिक्त बाउन्स होता. त्या बाउन्सचा वापर केला आणि स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला. चांगला बॉल देखील टिपला जातोय. अंकितच्या दरम्यान आमचे कॅमेरामॅन देखील आहेत. तर षटक क्रमांक पहिलं इथे संपले आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबा लागला धावफलकावर 8 धाबा. तर नो लॉस. 8 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. तर षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज मनोज. एक यंगस्टर आहे. चांगली यंगस्टरची भूमिका सातत्याने आपण ऐरोली कोलीवाडा टीमच्या दरम्यान खेळताना देखील त्याला पाहिलं असाल. तो मनोज देखील आलाय षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन देखील आपण पाहतोय अक्षयला, ज्याच्यामध्ये क्षमता आहे मोठे स्ट्रोक मारण्याची. यावेळी मात्र शॉर्ट पिच बॉल होता. ऑन साईडच्या रिजनमध्ये. डीपमध्ये फिल्डर आहे तिथे तैनात. अभि आहे. अभि येईल चेंडूवर. एक चांगला थ्रो देखील आला. एक सिंगल इथून मात्र वेगाने कंप्लीट झाले. सर ऐरोली कोळीवाडा या टीमच्या दरम्यान देखील आपण पाहिलं असेल जास्तीत जास्त यंगस्टर देखील आहेत या टीममध्ये.
यावेळी देखील शॉर्ट पिच बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न झाला, बॅट्सचा आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये. एक चांगला चेंडू रिलीज झाला, येतोय डॉट बॉल. जसे जसे निर्धाव चेंडू येतील थोडंसं दडपण वाढलं जाईल इथून बॅट्समनवर. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, मनोज गोलंदाजीच्या मार्कवर. यावेळी मात्र चांगला स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये फिल्डर येईल चेंडू पर. सेकंड अटेम्प्टला चेंडू फील्ड झालाय. इथून मात्र थोडासा थ्रो खराब येतोय. स्वतः गोलंदाज येईल बॅकअप करण्यासाठी. एक धाव इथून मात्र वेगाने कंप्लीट झाली. तर टीमची धावसंख्या लागली धावफलकावर 10 धावा. तर 10 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. आतापर्यंत धावफलकावर देखील लागल्या. 3 चेंडूचा खेळ अजून देखील इथून शिल्लक आहे या षटकामध्ये. एक लाजवाब गोलंदाजी देखील आपण पाहिली पहिल्या इनिंगमध्ये. वन सोल्युशन 48 टीम करावेचे 33 धाब्यांपर्यंत 32 धाब्यांपर्यंत रोखलं. 33 धाब्यांचं टार्गेट सेट झाल्यानंतर इथून मात्र चांगली बॅटिंग करताना आपल्याला यशला पाहायला मिळालं. पण इथून मात्र अंपायरचा इशारा येईल, डेड बॉल. तर सातत्याने जर विचार केला रबर टेनिस बॉल क्रिकेटचा, तर गोलंदाजाचा एक प्लस पॉईंट असतं ते म्हणजे बाउन्सर. तर सातत्याने बाउन्सर चेंडू रिलीज केला जातो, शॉर्ट पिच गोलंदाजी केली जाते. यावेळी देखील चेंडू चांगला होता. ओव्हर पिच चेंडू मिड ऑफच्या रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर एक सिंगल मात्र वेगाने कंप्लीट झाले. तर 2 चेंडू इथून शिल्लक आहेत. स्ट्रायकिंग येणं बॅट्समॅन येतोय, बॅट्समॅन अक्षय. तर व्हाईट बॉलचा इशारा येईल. तर सन्माननीय उमेश दादा कोळी आपण देखील यायचं मंचावर, तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर सन्माननीय सन्माननीय संदीप म्हात्रे साहेबांना देखील विनंती आहे की आपण या. तर त्याचबरोबर सन्माननीय गोरख बंद्रे साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील यायचं आहे. तर शेवटचा बॉल. यावेळी मात्र पुल केला ऑन साइडच्या रिजन मध्ये, स्क्वेअर लेग मध्ये थोडासा फंबल झाला आणि हा नशिबाचा चौकार आपल्याला मिळेल. एक चांगला बॉल होता, चांगली पिचिंग होती त्या बॉलला. यावेळी मात्र चांगला स्ट्रोक देखील देण्यात आला बॅट्समनच्या दरम्यान, परंतु अभिच्या दरम्यान थोडीशी गपलत झाली आणि नशिबाचा चौकार मिळेल बॅट्समन अक्षयला. तर टीमची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा लागल्या धावफलकावर 17 धावा. नो लॉस ऑफ 17 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. येणारे चेंडू असतील 12 असं समीकरण बनले. 12 बॉलमध्ये तुम्हाला करायचे आहे 16 धावा. 8च्या सरासरीने धावा देखील जमाव्या लागतील मॅच जिंकण्यासाठी. वन सोल्युशन 48 करावे टीमला. तर कालच्या दिवसाचा विचार केला कोंबडभुजा हा संघ देखील 33 धावा देखील डिपेंड केल्या होत्या पहिल्या मॅचमध्ये. तर सर या मैदानाचा विचार केला सकाळच्या सत्रामध्ये लो स्कोरिंग मॅचेस जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळतील आणि त्या धावा देखील कालच्या दिवसामध्ये डिफेंड देखील झाल्यात. परंतु या धावा डिफेंड केल्या जातील का ऐरोली कोलीवाडा या टीमच्या दरम्यान हे देखील पाहावं लागेल. तर आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकाल आमचा स्कोर ट्रेडच्या दरम्यान जशी धावसंख्या उसळी घेणारी धावसंख्या देखील आहे. तर षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी तर सोहम जोशी येतोय. एक ऑलराऊंडर खेळाडूची भूमिका सातत्याने आपल्या टीमसाठी देखील साकारत असतो सोहम जोशी. या मॅचमध्ये कशी कामगिरी होईल या महत्त्वपूर्ण ओव्हरमध्ये हे देखील पाहावं लागेल, कारण की महत्त्वपूर्ण ओव्हर आहे. या महत्त्वपूर्ण ओव्हरमध्ये कमीत कमी धावा खर्च कराव्या लागतील सोहम जोशीला जर मॅच शेवटच्या क्षणापर्यंत देखील तुम्हाला घेऊन जायची असेल तर. स्ट्रायकिंगला बॅट्समन देखील आपण पाहतोय. यशला बॅटिंग करत असताना ज्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 8 धावा देखील आल्यात. 9 चेंडू त्याने फेस केलेत. नॉन स्ट्रायकिंगला बॅट्समन आहे अक्षय, ज्याच्या बॅटमधनं 6 धावा आल्यात 3 चेंडू फेस करत असताना. यावेळी सोहमचा हा बॉल लॉफ्ट केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं भरारी घेणारा हा षटकार येतोय. हाय अँड हँडसम
6 धाब्यांसाठी मॅक्सिमम षटकार. तर प्रॉपर टायमिंग होतं या बॉलला फेस करत असताना. आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकाल रिप्लेच्या स्वरूपात ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू पिच झाल्यानंतर मिडल ऑफ द बॅट आणि 6 धाब्यांसाठी हा चेंडू लॉफ्ट झाला. आणखीन एक मोठा फटका लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर फिल्डरच्या वरून सरळ चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धाब्यांसाठी आणखीन एक षटकार. बॅट्समन यशच्या बॅटमधनं एक लाजवाब स्ट्रोक. तर महत्वपूर्ण ओव्हर होती परंतु या 3 चेंडूंमध्ये मॅचचं चित्र पालटलं. हा मॅच मात्र जिंकलाय वन सोल्युशन करावे हा संघ. तर वेल प्लेड वन सोल्युशन करावे संघ. तुम्हाला पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा. हार्ड लक ऐरोली कोलीवाडा. तर सारसोला टीमचा कॅप्टन गणेश दादा आपण यायचं आहे आमच्या समालोचन कक्षामध्ये. सारसोला टीमचा कॅप्टन तर गणेश दादा आपण या. तर सारसोला टीमचा कॅप्टन गणेश दादा आपण यायचं आहे आमच्या समालोचन कक्षामध्ये लवकर प्लीज.